हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल मिली ब्लॉग विथ रेश्मा. तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मी आहे रेश्मा आणि मी तुम्हाला माहिती सध्या गावाकडे आली आहे. आणि आज आमच्याकडे आज वातावरण असं झालं होतं आणि त्यात मला आणि मम्मीला जायचं होतं लग्नाला. मला नव्हतं जायचं, पण मम्मीला ऑप्शन नव्हता मला घेऊन जाण्यासाठी, कारण की पप्पा गेले होते दुपारी सेकंड शिफ्टला आणि भावाला संध्याकाळची कामं असतं, त्याच्यामुळे त्याला काही टाईम भेटणार नव्हता यायला. त्याच्यामुळे लास्ट ऑप्शन मी तिच्याकडे होतं की ती मला सोबत घेऊन जाणे लग्नासाठी म्हणून. आणि त्यात पावसाचं वातावरण झालं होतं खूपच जास्त ना, हवा पण येत होती. टाईम वेस्ट न करता आम्ही दोघी थोडंसं रेडी झालो साडी वगैरे घालून निघण्यासाठी. हा आमचा रेडी झाल्यानंतरचा लुक आणि त्याच्या आधीचा दाखवलेला तुम्हाला. एक अर्धा तास लागला आम्हाला दोघींना रेडी व्हायला. त्याच्यानंतर आम्ही निघालो स्कूटीवरती लग्नासाठी. आता इकडनं तिकडनं आम्ही पोहोचलो. लग्न लागलं नव्हतं, कारण की लग्नाच्या सगळ्या म्हणजे गंधापासून हळदीपासून सप्तपदीपासून म्हणजे सगळंच त्यांना त्या दिवशी एकाच दिवशी घ्यायचं होतं. त्याच्यामुळे त्यांना लग्नासाठी थोडंसं लेट लागणार होतं. त्याच्यामुळे आम्ही घरून निघताना थोडंसं लेट निघलो होतो. आता मी गाडी चालवत होते, त्याच्यामुळे ती बोलली माझ्या हातात म्हणजे तुझ्याकडे मोबाईल ठेवू नको, माझ्याकडे कॅमेरा दे म्हणून. पण तिच्याकडे कॅमेरा दिला, पण तिनं जास्तच हलवला आहे कॅमेरा. तरी पण मी थोडासा घेतला आहे, कारण की ती त्याच्यामध्ये ती पहिल्यांदा काहीतरी स्वतःहून बोलले की ते मी ब्लॉग बनवते म्हणून. पण हल्ला आहे थोडासा, तरी पण मी पार्ट तो कट नाही केला. आणि एकदम वातावरण पण छान झालं, त्यात चांगला लुक येतो, त्याच्यामुळे मी ठेवला होता तो पार्ट. आणि आम्ही लग्नाला पोचल्यानंतर ना लग्नाच्या सगळ्या हे झालेल्या होत्या. फक्त ना नवरदेव परण्या घेऊन येतो, म्हणजे जवळजवळ त्यांचा थोडासा गेटमध्ये एंट्री होऊन नाचायचा कार्यक्रम चालू झालेला होता. आणि मम्मीच्या सगळ्या मैत्रिणी जवळजवळ आधीच पोचलेल्या होत्या. आता मला कोणी ओळखत नव्हतं, मी फक्त मम्मीसोबतच गेले होते, कारण की तो पण ऑप्शन हा होता की आहे गावाला आणि त्यात मम्मीला सोडवायला पण नाही कुणी. त्याच्यामुळे म्हणलं चला माझं पण लग्न, म्हणजे कसं लग्न खूप दिवस झाले ना, जेव्हापासून मी बँगलोरला आले ना, मला असं लग्न वगैरे काय बघायला भेटतच नाही, कारण की इकडचं आपल्याला काही माहीत नाही. आणि मी जास्त करून उन्हाळ्यात कधी आम्ही नसतोच. एक तर स्कूल तरी असतं, नाही तर मग शंभूची शाळा तरी वगैरे चालू असतं. पहिल्यांदा मी उन्हाळ्यात तिकडं होते आणि मला एवढे सगळे कार्यक्रम बघायला भेटत होते. त्याच्यामुळे मी खूपच जास्त एन्जॉय केलं ह्यावेळेस. कधी पूजा तर कधी लग्न तर कधी रानात, म्हणजे असेच दिवस चालले होते माझे. आणि गेल्यानंतर ना आम्ही काय टाईम वेस्ट नाही केला. तिला म्हणलं लग्न लागायला अजून टाईम आहे, त्याच्यामुळे आपण म्हणलं पहिलं जेवण करून घेऊ, कारण की लग्न लागल्यानंतर थांबण्यासाठी काहीच नव्हतं, अंधार पडणार होता तोपर्यंत. आत्ताच म्हणजे थोडंसं दिसतंय तुम्हाला वातावरण कसं झालं होतं. आम्हाला जेवण वगैरे करून परण्या वगैरे होईपर्यंत खूपच जास्त अंधार झालेला होता. आणि हे आम्ही प्री वेडिंगचं शूट घेतलं आहे मी थोडंसं, नाही का, त्यांचं तिथं लागलेलं होतं. हे आमच्या वहिनी. आणि तुम्ही ब्लॉग बनवताय बोलल्या, म्हणलं तेच मला त्यांना सांगितलं मी ब्लॉग बनवते. ते म्हणले हो का, मला पण घ्या म्हणलं. त्याच्यानंतर आमचं पिल्लू पण होतं तिथं, पण थोडा वेळ ते थोडंसं नाराज होतं, म्हणून त्याला काही लवकर घेतलं नाही. आणि ते काय त्याला म्हणलं मी, तो बोलत होता आत्या आत्या म्हणलं तो मी म्हणजे त्याचा आवाज घ्यायला काही नाही, पण मागं सगळं याचं प्री वेडिंगचं शूट लावले ना, त्याचा सगळा आवाज येतोय तिथं. आणि त्या आवाजामुळं ना व्लॉगवरती कॉपीराईट येतं, त्याच्यामुळे मी आवाज काय जास्त घेतलेला नाही, जास्त करून व्हॉइस ओव्हरच घेतला. आणि संध्याकाळचं लग्न खरंच खूप छान दिसतं, कारण की लाईटिंग वगैरे आणि ही नवरा नवरदेवाची एंट्री होती आणि त्यांचं त्यात प्री वेडिंग शूट पण लागत होतं. आणि मेन म्हणजे आम्ही जेवण करून आल्यानंतर ना मागं सगळं फुल झालं होतं, बसायला कुठं जागाच नव्हती, त्याच्यामुळे आम्ही पुढं बसलो होतो आणि ही एंट्री चालू होती. आणि खरंच ना म्हणतात ना संध्याकाळचं लग्न खरंच खूप छान होतं, कारण की ना एकदम लाईटिंग वगैरे मस्त. आणि मी खूप दिवसानंतर ना असं लग्न बघितलेलं, म्हणजे बघितलंच नव्हतं. माझं लग्न झाल्यानंतर ना मला कुणाचं लग्न पण नाही भेटलं आणि जास्त करून थांबायला वगैरे, कारण की सुट्ट्या मोजक्यात असं जायचं तेवढं लग्न लावायचं आणि लगेच यायचं मागं असून दुसऱ्याच्या. क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज योगीराज श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की हर हर. सन्माननीय नितीन दादा पाचोड्यांना भेटण्यासाठी आपण मंचावरती संभाजीरावजी कर्डिले
मेन म्हणजे तुम्हाला सांगायचं राहून गेलं, लग्न गावातलंच होतं आणि टीचरच्या मुलीचं लग्न होतं, त्याच्यामुळे लग्न खूप छान झालं होतं. आता इथपर्यंत सगळा कार्यक्रम खरंच खूप छान झाला होता, पण त्यांनी सगळ्यात जास्त टाईम घालवला वरिष्ठ लोकांनी आशीर्वाद आणि लग्नाच्या शुभेच्छा देण्यात. आणि खरंच खूप बोर झालो होतो आम्ही, कारण की ना एकामागं एक जवळ 7 ते 8 त्यांनी लगोपाठ वरिष्ठांच्या शुभेच्छा आणि त्या चालू झाल्या. नवरा नवरी पण स्टेजवरती जाऊन त्यांनी पण बसून घेतलं होतं. ते पण म्हणत होता असेल तुमचं होऊ द्या, मग आम्ही लग्न करतो. आणि त्याच्यानंतरनं खरंच खूप बोल झालं होतं तेवढ्या 5-6 म्हणजे हे घेईपर्यंत काय आशीर्वाद आणि ते घेईपर्यंत. आमचं पिल्लू पण खूप बोर झालं होतं. आता कधी संपणार हा कार्यक्रम ते विचारत होतं, कारण की त्याला आली होती झोप आणि ते म्हणत होतं चला घरी. पण आता लग्न लागल्याशिवाय घरी तरी कसं जाणार ना आम्ही. त्याच्यामुळं मग आम्ही लग्न लागायची वाट बघत होतो आणि त्यांच्या काही शुभेच्छा संपायच्या नावच घेत नव्हत्या. एका पाठोपाठ सगळ्यांच्या शुभेच्छा चालू होत्या आणि सगळ्यांचे चेहरे असे उतरले, ते सगळे बघत होते कधी लग्न लागून वाट बघत होते. त्यात सगळ्यात जास्त बोर मी झाले होते, कारण की माझ्या एक पण ओळखीचं नव्हतं मम्मी सोडून तिथं बसलेल्यांपैकी. आणि आमच्या वहिनी भेटलेलं होतं, त्यांच्या शेजारी जाऊन बसलो आणि थोड्याशा व्हिडिओ वगैरे काढले आम्ही त्यांच्यासोबत. आणि सगळ्यांचे असे बोर झालेले चेहरे. त्यात मम्मीनं आम्ही धावपळ करत आलो, पण लग्न लागायचं काही नावच घेत नव्हतं. इकडनं तिकडनं कसं तरी लग्न लागलं. त्यात अशोक बापूंच्या शुभेच्छा भेटल्यामुळे खूप त्यांच्या कन्येचा हा शुभयोग या ठिकाणी संपन्न होत आहे. मी आपल्या सर्वांच्या वतीनं नवधरोंना शुभेच्छा देतो. धन्यवाद. सगळे सोहळ्याच्या निमित्तानं उपस्थित झालात, आपल्या मनापासून स्वागत. काकांना विनंती असणार आहे, वरराजाचे मामाश्री आणि वधूराणीचे मामाश्री आपणास विनंती, आपण मंचावरती यायचंय. मामाश्री आपण मंचावरती यायचंय. काकांना विनंती, आपण लग्न सोहळ्यास आरंभ शुभारंभ करायचा आहे. काकांना शुभमंगल सावधान शुभमुहूर्त सदैव लग्नं सुजनं तदेव ताराबलं चंद्रबलं तदेव लक्ष्मते शिरसास्नामि वादन्त्रे सावधान इलेव सावधान. लग्न खरंच खूप भारी झालं आणि त्यात प्री वेडिंग म्हणजे खरंच खूप छान दिसत होतं, कारण की माझ्या लग्नाच्या टायमाला असं प्री वेडिंग वगैरे काही नव्हतं. आमचं डायरेक्ट लग्न झालं होतं आणि आय थिंक करोनानंतरनं प्री वेडिंग निघाली होती, त्याच्यामुळे माझ्या लग्नाच्या टायमाला काही प्री वेडिंग वगैरे काही नव्हतं. आणि लग्न लावल्यानंतरनं थोडासा व्लॉग वगैरे काढून आम्ही निघालो घरी. आणि लग्न खरंच खूप छान झालं आणि जेवण पण खूप छान होतं, मस्त झालं. आणि मम्मासोबत गप्पा मारता मारता घरी निघालो. वाटेमध्ये आमचे बंधू भेटले, ते पण म्हणले आम्हाला पण व्लॉगमध्ये घ्या. मग म्हणलं तुम्ही पण या. आणि त्यांच्यासोबत थोडासा एक 5 ते 6 सेकंदाचा व्हिडिओ वगैरे काढून आम्ही निघालो घरी. आणि लग्नाचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा. आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका. आणि असेच छान छान व्हिडिओ पाहायला माझ्या चॅनल सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. बाय. व्यवस्थित नाही ते